नमस्कार मंडळी, खाद्यरुची चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी खमंग फोडणीची भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत. अगदी जुन्या आठवणीतली रेसिपी आहे. कधीतरी शिल्लक भाकरी राहिली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे मी सकाळची शिल्लक भाकरी घेतलेली आहे ज्वारीची आणि अशा प्रकारे हाताने बारीक करून घ्यायची आहे. तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर मिक्सरला फिरवली तरी चालेल, पण शक्यतो हाताने अशी बारीक करून घ्यायची, त्याची चव अगदी छान लागते. अशा प्रकारे आपण ही भाकरी जी आहे ती अशी बारीक करून घ्यायची आहे. भाकरीचा चुरा करून घ्यायचा आहे. हे बघा, छान अशी मी भाकरी बारीक करून घेतलेली आहे. आता आपण मस्त फोडणी देऊया. तेल तापलेलं आहे. तेलामध्ये आपण जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की त्यामध्ये एक मोठा कांदा घालायचा आहे. मोठा बारीक चिरलेला कांदा इथे मी घेतलेला आहे आणि छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे, म्हणजे छान बदामी रंगापर्यंत परतून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण हळद घालूयात, धने पावडर घालूयात आणि घरात आपण जो मसाला वापरतो तो घालायचा आहे. तुम्ही जर कांदा लसूण मसाला वापरत असाल तो घातलात तरी चालेल. इथे मी घरातला तिखट घातलेला आहे. छान असा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण बारीक केलेली भाकरी घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कधीतरी अशीच रोज पोळी भाजी खाण्याचा कंटाळा येतो, त्यामुळं कधीतरी मी अशी जास्तीची भाकरी करते आणि आवर्जून असा खमंग भाकरीचा बेत करते. म्हणजे फोडणीची भाकरी मला प्रचंड आवडते. छान अशी ही मिक्स करून घेतलेली आहे भाकरी आपण. त्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असा ही मिक्स करून घेतलेली आहे. आता एक 2 मिनटं फक्त हलकीशी वाफ आणायची आपण. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण झाकण ठेवून 2 मिनटं वाफ आणूयात. 2 मिनटं झालेली आहेत, आपण पाहूयात. मस्त अशी वाफ आलेली आहे. त्यामध्ये अगदी 2 चमचे मी इथं भाजलेल्या दाण्याचं कूट घालणार आहे. त्यामुळं आपला जो हा भाकरीचा चिवडा आहे किंवा ही खमंग फोडणीची भाकरी आहे, ती चवीला खूप छान लागते आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा एकदा मिक्स करूया. मस्त अशी फोडणीची भाकरी तयार आहे. तुम्ही जर कधी केली नसेल तर आवर्जून ही करा आणि मला कमेंट्स करून सांगा ही फोडणीची भाकरी कशी झाली ते. मस्त असा गावरान बेत आपला तयार झालेला आहे. गावाकडे करतात. हे बघा किती छान, मस्तच. आता पटकन लोणचं घ्यायचं आणि लोणच्याबरोबर खमंग अशी भाकरी खायला घ्यायची. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.